100 मीटरच्या बाहेर होता। आणि नेमकं तुम्ही काय मतदारांना मार्गदर्शन करत होतात? काय मार्गदर्शन करत होतात? चला गाडी काढतात उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। बूथवर मतदानाच्या बाहेरील बूथवर डमी मशीन ठेवल्यावरून पोलिसांनी हटकलं आणि यावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बूथ टेबलवर डमी मशीन। घेतलं काय घेतलं पोलिसाला धक्का मारता तू बोलतो घेतलं ललित केबल छोड लावा तुम्ही पुढे बाहेर वोटिंग सेंटर तुम्ही कोणाचा अंडर प्रेशर काम नका करू अजिबात। तुम्ही त्यांच्या पैशाखाली काम करताय अजिबात नाही। तुम्हाला अटक करायच्या अगोदर निवडणूक सांगितलं का? मग सोडा ना त्यांना, मग त्यांना काम करू दे ना। अटक नाही केली मग त्यांना सोडा तुम्ही, थांबून सोडा द्या ना मग। थांबून ठेवलंय असं काय अरेस्ट केलं नाही काय नाही मग लावा फोन पुढे मला बघू दे। येत आहे लावा ना फोन पुढे बोलला बघ लावा तुम्ही पुढे बाहेर वोटिंग सेंटर तुम्ही कोणाचा अंडर प्रेशर काम नका करू अजिबात। तुम्ही त्यांच्या पैशाखाली काम करताय अजिबात नाही। तुम्हाला अटक करायच्या अगोदर निवडणूक सांगितलं का? ईशान्य मुंबईमध्ये मतदान केंद्राबाहेर पक्षांचे बूथ असतात जे मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी असतात। त्या बूथवर वोटिंगचं डमी मशीन, डमी ईव्हीएम म्हणता येईल, पण ईव्हीएम पेक्षा सुद्धा डमी मशीन की ज्याद्वारे कोणतं नाव चिन्ह कुठे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येतोय। मात्र पोलिसांनी याला आक्षेप घेतला आणि पोलिसांनी ते मशीन आणि त्या ताब्यात घेतलेले कार्यकर्त्याला ताब्यात घेतलेले। यावरून संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांची पोलिसांबरोबर त्यांचा वाद झाला। मग लावा फोन पुढे मला बघू दे। लावा ना फोन पुढे बोलला बघ लावा तुम्ही पुढे बाहेर वोटिंग सेंटर